हॅलो फ्रेंड्स, श्रुतीस किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण कांदा आणि बटाट्यापासून मस्त असे भजे बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। त्यासाठी आपण या ठिकाणी दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत। आता आपण या ठिकाणी दोन बटाटे चांगले धुवून किसून घेतलेले आहेत। आता आपण ते यामध्ये टाकूया। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया, थोडंसं ऑरिगॅनो आणि थोडीशी शेजवान चटणी आपण यामध्ये टाकतोय। आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि हेही छान मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर टाकूया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। कॉर्नफ्लोअर आपल्याला गरजेनुसार टाकायचं आहे। जर तुम्हाला अजून वाटत असेल टाकायचं तर तुम्ही यामध्ये टाकू शकता। आपण थोडंसं अजून कॉर्नफ्लोअर यामध्ये टाकूया। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। आपलं हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान गरमही झालेलं आहे। आता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्याचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे तेलामध्ये तळूया। आता आपण यांना छान लाल रंग येईपर्यंत तळून घेऊया। तुम्ही बघू शकता हे छान असे लालसर झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। असेच आपण सर्व बॉल्स तळून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या मस्त अशा भज्या तळल्या गेल्या आहेत। आता आपण यांना थोडंसं चटपटीत करूया। त्यासाठी आपण यावर घालूया थोडंसं तिखट आणि थोडीशी शेजवान चटणी। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला असंच खायचं असेल तर तुम्ही असंच खाऊ शकता, चटपटीत न करता। आता यावर घालूया थोडंसं पिझ्झा सॉस, थोडंसं चवीसाठी मीठ टाकूया आणि याला पूर्णपणे मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले मस्त अशी कांदा भाजी झालेली आहे। मस्त दिसते, लगेचच खावीशी वाटते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्रुतीस किचनला सबस्क्राइब करा। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।